नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये। नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर आता इथं बघू शकता, इथे मी इथं साहित्य घेतलेलं आहे। तर आता या साहित्यापासून आपल्याला मुखवास बनवायचा आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे 1 वाटी मी बडीशेप घेतली आहे, अर्धी वाटी धना डाळ घ्यायची, अर्धी वाटी जवस घेतलेला आहे, अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे आणि इथं 2 चमचे फक्त ओवा घेतलेला, कारण ओव्यामुळे खूप आपण जर जास्त घेतला तर तिखट होऊ शकतं, म्हणून ओवा कमी प्रमाणात घ्यायचा, 2च चमचे घ्यायचे आहेत। तर चला सुरुवात करूयात आपण। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। तर आता यात आपण 1 वाटी स्वच्छ नीट केलेली बडीशेप घ्यायची, आपल्याला 1 वाटी पूर्ण करून घ्यायची आपल्याला। असे छान असे भाजून घ्यायचे आपल्याला, अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे, कारण व्यवस्थित सगळीकडून भाजले जाईल, म्हणून मंद गॅसवर सगळी भाजून घ्यायची, छान अशी पसरवून घ्यायची। कारण कढई अशी तापल्यामुळे काय होतं, व्यवस्थित सगळीकडून हिट बसते त्याला बडीशेपला। अगदी बारीक आहे, बघू शकता इतकी बारीक आहे ती। आपण जे गावरान म्हणतो ना ती बडीशेप आहे, आणि जे मोठे असते ते हायब्रिड असते। त्याच्यामुळं ही बडीशेप कशी ओळखायची, तर एकदम बारीक असते ना ती घ्यायची, चवीला छान। आपण जेवण केल्यानंतर जो मुखवास घेतो, तर बडीशेपमुळे काय होतं, पचायला अन्न हे होतं, मदत होते। तर त्याच्यामुळं बडीशेप हा पहिला इन्ग्रेडियंट्स आहे, त्यात आपण ॲड करतो तो, आणि जास्त प्रमाणात घ्यायची बडीशेप। छान असे भाजत आलेले आहे मी, एकदम मंद गॅसवर कुठलीही गोष्टी करताना मंद गॅसवर करते, सगळीकडून भाजले जाते। त्यात आपले बडीशेप छान असे भाजून आलेले आहे। रंग असा चेंज झाला आणि तडतडायला लागलं की समजायचं भाजले गेली आपले। पसरट असल्यामुळे काय होतं, सगळीकडे खुलगट असले तर व्यवस्थित भाजले जात नाही, असे पसरट असल्यामुळे सगळीकडून भाजले जाते। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये किंवा ताटात असं आपण पसरून घेऊया, त्याला थंड करायला ठेवूया। इथे टाकतायत आपण तीळ, छान असा वास आलेला आहे बडीशेपचा। तीळ सुद्धा मी छान नीट करून घेतलेले आणि एकदम गावरान आहेत, आपल्या रानातले। आपण आपल्या घरी जे पिकवतो ना ते तीळ आहे, पॉलिश केलेले नाहीत। तर आता आपण हे सुद्धा छान असं काढून घेऊयात। चटचट आवाज यायला लागला की समजायचं भाजले गेले, सगळीकडून भाजून घ्यायचं त्याला। तुम्ही सुकं खोबरंही घालू शकता त्याच्यात। तिळामुळे हाडांना बळकटी येते, म्हणून तीळ ह्याच्यात टाकायचं मुखवासामध्ये आपण। आता तीळ मी काढून घेतलेले आहेत। आता हे जवस छान असं नीट करून घेतलेले आहेत। जवस हे त्वचेसाठी खूप चांगलं आहे, म्हणून डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, आपल्या हाडांसाठी, त्याच्यामुळे चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं जवस। सर्दी खोकल्यांसाठी ओवा, हे 4-5 जे घटक आहेत ते मेन आहेत। सर्दी खोकल्यासाठी ओवा असतो, म्हणून तो नेहमी मुखवासामध्ये ओव्याला प्राधान्य आहे। छान असा भाजून झाले आहे आपले। याला अळसीही म्हणतात आणि जवसही। त्याचप्रमाणे आपण आता धना डाळ भाजून घेऊ। थोडंसं हलकंसं त्याला गरम करायचं, खूप पण नाही करायचं अजिबात, एकदम हलकंसं करायचं। छान सगळ्या वस्तू भाजून घेतल्यामुळे काय होतं, वास खूप छान येतो। अगदी पचनासाठी सुधारावे पचन, म्हणून बाकीचे कुठलेही आजार, आपले सर्दी खोकला, यासाठी हे मुखवास खूप गरजेचा आहे। आपण जेवण झाल्यानंतर रोज थोडा 1 चमचा मुखवास घ्यायचा, हा बनवलेला आपला, आणि छान असतो आरोग्यासाठी। इम्युनिटी वाढवते, उष्णता कमी करते। धना डाळ ही इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे।
उष्णता ही कमी करते. आता हे पण नॉर्मल भाजायचं आपल्याला. आता हे पण काढून घेऊयात आपण. आता इथे सगळे आपण जिन्नस सगळे असे भाजून घेतलेले आहेत खरपूस असे छान असे. तर आपल्याला हे सगळे जिन्नस थंड होण्यासाठी ठेवूयात आपण 10 मिनिटासाठी. अगदी गार होऊन द्यायचे आपल्याला आणि नंतर आपण सगळे एकत्र करायचे. इथे आता सगळे आपण जिन्नस एकत्र करून घेऊयात. आता सगळं पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि एका अशा भांड्यात आपण भरून ठेवूयात. आता तयार आहे आपला छान असा मुखवास. तर अशा पद्धतीने करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.